जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. ओमकार तर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. सध्या मल्टीनॅशनल कंपनीचं फॅड कमी होऊन तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांकडे वळताना आपल्याला दिसतोय, पण मार्गदर्शनाअभावी सगळ्यांनाच यामध्ये यश मिळतं असं नाही. ओमकार तर्फे कौशल्य आणि रोजगार या आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सरकारी नोकऱ्यांमधल्या संधींबद्दल. सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी कशी आणि कोणत्या शैक्षणिक पात्रतेसाठी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं, अशा अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ आपल्याबरोबर आलेले आहेत. पण त्याआधी सुरुवातीला ओमकार फाउंडेशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या इतरही अनेक विविध योजना आहेत आणि उपक्रम आहेत, त्याविषयी जाणून घेऊया. ओमकारबद्दल आपण वेळोवेळी कार्यक्रमांमधनं बोलत असतो. फक्त झोपडपट्टीतून चांगल्या घरामध्ये पुनर्वसन एवढाच हेतू नाहीये, तर चांगल्या घरात पुनर्वसन झाल्यानंतर उपजीविकेची वेगळी साधनं लोकांना निर्माण करून देण्याबद्दलही ते अगत्यशील असतात. आणि म्हणून आज ओमकारविषयी आणि त्यांच्या विविध उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. स्टुडिओत आज आपल्याबरोबर ओमकार फाउंडेशनचे मॅनेजर अनिल पोकळे आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि आपल्याबरोबर मोरे सरही आहेत. त्यांची ओळख मी करून देणार आहे जेव्हा आपण त्यांच्याकडे वळू. सर, सगळ्यात आधी जे ओमकार फाउंडेशनकडनं वेगवेगळे प्रोजेक्ट्स उपक्रम तुम्ही राबवत असता त्याविषयी थोडीशी माहिती तुमच्याकडनं हवी होती. प्रथम ओंकार फाउंडेशनतर्फे सर्वांचे स्वागत. ओंकार रिलेटेड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत झोपडपट्टीधारकांच्या झोपडींचा विकास करत असते. पुनर्विकास करून त्यांना नवीन सदनिका देण्याचं कार्य हे विविध ठिकाणी ओंकार रिलेटेड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे चालू आहे आणि सुसज्ज घर त्यांना मिळते. पण हे विकास कार्य करीत असताना ह्या विकास कार्यात सामाजिक बांधिलकीतून या समाजाचे आपण देणे लागतो ही भावना मनात ठेवून आमचे व्यवस्थापक संचालक श्रीमान माननीय बाबूलालजी हे काय म्हणतात, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामुळे किती लोक जीवनात आनंदी झाले हे महत्त्वाचं आहे. आणि या विचाराने प्रेरित होऊन आमच्या व्यवस्थापक संचालकांनी ओंकार फाउंडेशनची स्थापना 2014 रोजी केली. 2 वर्षापूर्वी लावलेला हा इवलेसा रोप आज गगनावरी गेला आहे. हजारो लोकांचे फोन काही नोकऱ्यांसाठी येत आहेत, काही नोकऱ्या सामावून घेतले जात आहेत. आणि मुख्य म्हणजे मला आनंद वाटेल सांगायला की मुंबईत सर्वश्रेष्ठ अनेक विकासक उतरले होते, पण मुंबईत सर्वश्रेष्ठ असे 2 पुरस्कार आम्हाला मिळाले, ओंकार फाउंडेशनला मिळाले. आता ह्या ओंकार फाउंडेशनच्या अंतर्गत काय चालतं, काय काम चालतं, त्याचे नियम अटी कसे काय आहेत हे महत्त्वाचं सांगण्यासाठी मी आज आहे. तर कौशल्य विकास योजना ही अतिशय महत्त्वाची अशी हे आहे. याच्यामध्ये काय आहे की प्रत्येकाच्या हाताला काम म्हणजेच रोजगार किंवा व्यवसाय करण्याची उत्तम संधी आम्ही तुम्हाला या कौशल्य विकास योजनेतून देत आहोत. याचे नियम अटी काय आहेत, तर या एकूण 150 रोजगाराच्या संध्या याच्यामध्ये आहेत. 50 मुंबईमध्ये शिक्षण केंद्र आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे 18 ते 40 वयोगट इथे लागतं. शिक्षण फक्त 5वी ते 10वी आणि या सर्व कोर्सेस मराठी किंवा हिंदीतून शिकवले जातात. ओंकार फाउंडेशन अंतर्गत तुम्ही शिकताना आम्ही तुम्हाला 10,000ची शिष्यवृत्ती देतो. कोर्सेसची शुल्क फक्त 500 रुपये आहे. जर तुम्ही कोर्स करताना 500 रुपये भरलेत आणि कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळालं की आम्ही तुमचे 500 रुपये तुम्हाला परत करतो. असं एकंदरीत कोर्स पूर्ण केल्यावर नोकरी अथवा व्यवसाय करण्याची अतिशय सुंदर सुवर्णसंधी आहे. बहुतेक कोर्सेस हे शासनमान्य प्रमाणपत्रासहित आहेत आणि कोर्स 2 ते 3 महिन्याचे आहेत. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 2 तास आहेत. तुम्ही नोकरी अथवा कॉलेज न सोडता हे कोर्स करू शकता. आता विशेष करून महिलांसाठी काय आहे याच्यामध्ये, तर महिलांसाठी शिवणकाम आहे, मेहंदी आहे, ब्युटी पार्लर आहे, ॲडव्हान्स बेसिक, ड्रायव्हिंगसुद्धा महिलांसाठी आहे, रांगोळी, इंग्लिश बोलणे आणि सहपारिचारिका हे कोर्स महिलांसाठी आहेत. इतरही विविध कोर्स आहेत, पण वेळाभावी मी त्याचा उल्लेख इथे करू शकत नाही आहे. तसंच पुरुषांसाठी CCTV कॅमेरे लावणे, टर्नर, वायरमन, फिटर, ड्रायव्हिंग, वेल्डर, सुतारकाम, इंग्लिश बोलणे आणि रंगकाम इत्यादी कोर्स आहेत. आज आपण 10वी ते ग्रॅज्युएट पदवीधर यांच्यासाठी कोणते कोर्सेस आहेत यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये बँक, रेल्वे,
नगरपालिका, राज्य परिवहन मंडळ, MPSC, UPSC असे विविध सरकारी नोकऱ्या आणि त्याची उच्च पदं मिळवण्यासाठी काय करायला हवं आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत. धन्यवाद. अनिलजी, खूप खूप धन्यवाद तुमचे हे, कारण हे सगळं तुम्ही इतकं सोपं करून आम्हाला उलगडून सांगितलं की नेमक्या काय काय संधी खरंच समोर उपलब्ध आहेत आणि तेच पुढे जाऊन कार्यक्रमात त्याचाच आपण धांडोळा घेणार आहोत की काय काय आपल्याला 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर कोणते कोणते कोर्सेस किंवा कोणत्या कोणत्या सरकारी नोकऱ्या आपल्याला मिळवता येऊ शकतील. ओमकार फाउंडेशनतर्फे कौशल्य आणि रोजगार या आजच्या भागामध्ये आपण आज बघणार आहोत रेल्वे, बँक, महानगरपालिका, राज्य परिवहन, MPSC, UPSC या क्षेत्रामध्ये नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी आहेत, सविस्तर चर्चा यापुढे आपण करणार आहोत. या क्षेत्रातल्या संधी आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर SIACचे प्राध्यापक संजय मोरे सर आलेले आहेत. सर, तुमचंही खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि सगळ्यात आधी म्हणजे मी जेव्हापासून लहान आहे असं बघितलंय मी, आई वडील हे सरकारी नोकरीमध्ये असतात, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही जेव्हा शिकून मोठे होतो तेव्हा आम्हाला समजतं की या सरकारी नोकरी आता शिल्लक नाही आमच्या पिढीसाठी. अशा वातावरणातनं मी आले आहे. तर तुम्ही म्हणताय की सरकारी नोकऱ्या आहेत उपलब्ध आणि त्या मिळवता येऊ शकतात. नक्कीच त्या भरपूर मोठ्या प्रमाणावर आहेत. आता मी त्याचं उदाहरण द्यायला तुम्हाला सांगेल तर IBPS म्हणजे बँकांमध्ये जे सेक्टर आहे त्यातील एका सेक्टरला IBPS असं आपण म्हणतो. राष्ट्रीय कृत ज्या बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, त्या 20 नॅशनलाइज बँकांमध्ये भरती होण्यासाठी साधारणपणे 35,000ची वॅकेन्सी ह्या वर्षी होते. त्याचा रिझल्ट साधारणतः 1 तारखेला लागणार आहे. समोर बघा, 1 तारखेला हा रिझल्ट लागणार आहे. तेव्हा तुम्हाला नोकरीची संधी कशी असणार आहे, तर तुम्हाला रिझल्ट लागला तर तुम्हाला जी बँक तुम्ही प्रायोरिटी दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे. एकतर प्रोबेशनरी ऑफिसर, क्लरिकल, त्याचबरोबर स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे तुम्ही BE असाल किंवा तुम्ही लॉ केलेला आहे, लीगल ऑफिसर, IT केलेला आहे, तर अशा प्रकारे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा संधी आहे. या 1 एप्रिलला त्याचा रिझल्ट लागणार आहे. बरोबर. थोडक्यात म्हणजे जो आपला एक समज झालाय की सरकारी नोकऱ्या ह्या उपलब्ध नसतात ते तितकंसं खरं नाहीये. आपल्याला फक्त जाहिरातींवर लक्ष ठेवायचं आहे आणि त्यासाठीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करायची आहे. बरोबर आहे. आत्ताच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच या सगळ्या परीक्षांचं एक अंदाजित वेळापत्रक UPSC तर्फे, NPSC तर्फे, स्टाफ सिलेक्शन तर्फे, IBPS तर्फे जाहीर झालेलं आहे. आणि ते जाहीर झालंय म्हणजे तुम्हाला ठरवता येईल की मला आता MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे, बँकेत जायचं आहे, तर मला ॲब्सोल्युटली. आणि हे जे वेळापत्रक आहे भलेही ते टेंटेटिव्ह असेल, हे वेळापत्रक आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकतं? सगळ्या वेबसाईटवर आहे. त्याची मी एक कॉपी सुद्धा बनवलेली आहे. बरोबर. ती तुम्हाला ओमकार फाउंडेशनला मिळू शकते, तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळू शकते. तुम्ही ओमकार फाउंडेशनला 52424 याच्यावर SMS पाठवा किंवा ईमेल तुम्ही केलात की आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर ही सगळी माहिती देऊ माहिती आहे ती देणार. बरोबर. प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हे जे आता SMS साठीचा फोन नंबर ते म्हणाले किंवा ईमेल ID म्हणाले तो मध्ये मध्ये आपल्या TV स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकाल. TV स्क्रीनवर फ्लॅश होतोय, तो तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला रोजगार संबंधी कोणत्याही जरी शंका असतील तरी तुम्ही तिथे ईमेल करायला किंवा SMS करायला हरकत नाही. ओमकारकडनं त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. यानंतर पुढे जाऊन मोरे सर तुम्हाला विचारायचं, आता एक ढोबळमानाने आपण एक कल्पना आपल्याला आली की आपण कशा पद्धतीने पुढे जायचंय. आता जर एक काही विशिष्ट स्पेसिफिक कोर्सेसची माहिती जर घ्यायची झाली, MPSC साठी आपण कशी तयारी करू शकतो आणि ती तयारी आपल्याला कधीपासून करायची आहे? MPSCचा नियमित प्रक्रिया काय असते? MPSC तर्फे विविध प्रकारच्या नोकरी उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी क्लरिकल ग्रेडपासून तुम्ही डेप्युटी कलेक्टरपर्यंतच्या सगळ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मग राज्य सेवा परीक्षा आली, त्या सगळ्या राजपत्रित अधिकारीसाठी तुम्हाला सर्व्हिसची नोकरीची संधी आहे. त्याच्यानंतर PS आहे, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, ASO त्याला म्हटलं जातं, STA सेल्स टॅक्स असिस्टंट आहे आणि क्लरिकल. या सगळ्या संधी MPSC द्वारे उपलब्ध आहेत. ह्या वर्षीच्या ह्या परीक्षा टाइम टेबलमध्ये जाहीर झालेल्या आहेत. त्यातली राज्यसेवेची परीक्षा म्हणजे परीक्षा डिक्लेअर झालेली आहे. PSIचे फॉर्म निघून गेलेले आहेत, परंतु STA ची परीक्षा झालेली आहे. क्लरिकलचे फॉर्म साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये निघणार आहेत. मेमध्ये ही परीक्षा होणार आहे. शिक्षण लागतं फक्त 10वी पास आणि तुमचं मराठी आणि इंग्रजी टायपिंग असणं आवश्यक आहे.
बरोबर. हेच मला तुम्हाला पुढे विचारायचं होतं, नेमकी त्याची तयारी कशी करायची आणि कधीपासनं, म्हणजे एक टेंटेटिव्ह त्याचं वेळापत्रक काय आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, कारण ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो या कार्यक्रमात. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. आई होण्याबरोबरच मी एक मास्टर शेफ सुद्धा आहे, म्हणूनच रोज या मुलांसाठी काही हेल्दी आणि टेस्टी बनवण्याचा प्रयत्न करते. जशी ही नॉर सूपी नूडल्स, ज्यात आहेत 100% रिअल व्हेजिटेबल्स आणि नो ॲडेड प्रिझर्वेटिव्हज. हेल्दी आणि टेस्टी नॉर सूपी नूडल्स, हे खाऊन प्या किंवा पिऊन खा. सर, नवीन टीचर. कपडे तर चमकवलेस, पण एकटी पूर्ण शाळा कशी चमकवशील? चांगली सुरुवात करण्यासाठी फक्त एक झटका पुरेसा आहे. जसा नवीन रिन बार एकाच झटक्यात देतो कपड्यांना जबरदस्त चमक. नवीन रिन बार, चमकत रहा. ओमकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. संजय मोरे सर आपल्याबरोबर आहेतच आणि ब्रेकपूर्वी MPSC बद्दल आपण बोललोय. त्याच्या पुढे जाऊन थोडंसं स्टाफ सिलेक्शनबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये काय संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे? 10वी पास उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांना सरकारी सेवेत जायचं आहे, इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साईज अशा ठिकाणी जायचं आहे, तरी 10वी उत्तीर्णांना इथे संधी मिळते. आत्ताच 8,300 जागांसाठी हे अर्ज निघाले होते. शासनाने याची मुदत वाढवून 1 फेब्रुवारी सुद्धा केली होती, अंतिम तारीख वाढवून की तुम्ही फॉर्म भरू शकत होता. आता ही परीक्षा साधारणतः 16 एप्रिल, 30 एप्रिल आणि 7 मेला होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम, ज्याचं नाव आहे CHSLE, ही परीक्षा देता येते. तुम्ही क्लरिकल ग्रेडला काम करू शकता. 12वी उत्तीर्ण, टायपिंगची आवश्यकता नाही. त्याचमध्ये एक DEO डेटा एंट्री ऑपरेटर किंवा लिपिक पदासाठी तुम्ही पात्र असता. सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टल असिस्टंट अशी नोकरीची संधी मिळते. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर CGLE कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम, ही परीक्षा तुम्हाला देता येते. इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साईज, ऑडिटर तुम्हाला कॅगमध्ये होता येईल. त्याचबरोबर तुम्ही EDमध्ये, आता ED सगळ्यांना माहितीच आहे, NIA मध्ये तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकता. ED सगळ्यांना माहिती आहे, पण चुकीच्या कारणासाठी. कारण छगन भुजबळांचं नाव असेल त्याच्याबरोबर ते जोडलं गेलं आहे बेसिकली. पण हरकत नाही. यातनं एक जो आपण चर्चा करतोय त्यातनं जो समान दुवा आहे तो म्हणजे या सगळ्या आहेत त्या या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला या नोकऱ्या मिळवण्यासारख्या आहेत. कारण स्पर्धा परीक्षा ह्या आपल्याला शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जातात. त्यामुळे त्याची काय वेगळी आणि कशी तयारी आपल्याला करता येते? शालेय स्तरापासून याची तयारी करता येऊ शकते. याला मी मुद्दाहून असं तुम्हाला सांगेन की आता जी 4थीची परीक्षा आहे, 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे, ती बदलून शासनाने 5वी आणि 8वीला केलेली आहे. त्याचा जर अभ्यासक्रम पूर्वी होता तो, असं मी म्हणेन, ज्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, स्कॉलरशिप परीक्षा, तो साधारणतः ह्या परीक्षांसारखाच आहे. आणि पुढे जाऊन NTS राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा तुम्ही 10वीला देता, तिचा अभ्यासक्रम साधारणपणे हाच. म्हणजे मी स्वतः विक्रीकर खात्यामध्ये सर्व्हिसला असताना मी बघितलेले बरेचसे मॅक्झिमम 90% पेक्षा जास्त त्यांनी NTS परीक्षा दिलेलीच आहे. बरोबर. त्यांचा बायोटा जेव्हा माझ्याकडे यायचा, मी कमिशनर ऑफिसलाच होतो, बरोबर, तर NTS परीक्षा दिलेलीच आहे. आणि शालेय स्तरापासून तुमची ह्या परीक्षांचा अभ्यास सुरू होतो. कारण ह्या परीक्षांचा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, जाणीव ही साधारणतः महाराष्ट्राला एक 35-40 वर्षापासून झालेली आहे, जेव्हापासून ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षा, NTSच्या परीक्षा विद्यार्थी शालेय जीवनापासून देत आहेत तेव्हापासूनच. बरोबर. एक थोडं पुढे जाऊन, कारण बँकिंग सेक्टर आणि बँकिंग हे असं आहे की आपल्याला आणि मध्यमवर्गीयांना बऱ्यापैकी माहिती असलेलं बँकिंग सेक्टर आहे. आणि तिथेही असा एक समज झाला होता की आता बँकातल्या नोकऱ्या पूर्वीसारख्या मिळत नाहीत. म्हणजे मी जेव्हा म्हणते की माझ्या पिढीपर्यंत असं झालं आहे की ते एक सर्वसाधारण समज असा आहे की आता पूर्वीसारख्या बँकेच्या नोकऱ्या राहिल्यात कुठे, हे आपल्याला ऐकायला मिळतं. तर हे कितपत खरं आहे आणि बँकिंगमध्ये आणि राष्ट्रीयकृत बँकिंगमध्ये कितीशा संधी आत्ता उपलब्ध आहेत? खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे. आत्ता नोटाबंदी झाल्या तेव्हा लोकांना लक्षात आलं किती मोठी लाईन लागली होती, कर्मचारी वर्ग किती अपुरा पडत होता, हे आत्ताच जाणीव झालेली आहे. त्यांची सुद्धा मागणी आहे रोज की कर्मचारी वर्ग वाढवा. यासाठी मी असं सांगेन, खूप मोठ्या प्रमाणावर रिटायरमेंट होत आहेत, त्यामुळे जागा खूप
मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत, होणार आहेत. भारतामध्ये साधारणतः 6 लाख गाव आहेत. फक्त 55,000 गावांमध्येच या बँका आहेत. मग साधारणतः 5-5.5 लाखापेक्षा जास्त गावांमध्ये बँका नाहीत. या बँका गावांमध्ये होतील आणि मग मोठ्या प्रमाणावर ही रिक्रुटमेंट होणार आहे, होते आणि ही चालूच राहणार आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच IBPS राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जी रिक्रुटमेंट होते, जानेवारीलाच डिसेंबरमध्ये होणार असते ती परीक्षेचं टाइम टेबल आधीच जाहीर होतं. म्हणजे त्यांच्याकडे इतक्या जागा भरायच्या आहेत हे आधीच जाहीर होतं. म्हणून जानेवारीलाच येणाऱ्या डिसेंबरमध्ये कुठली परीक्षा होणार आहे, कधी होणार आहे, त्याचं टेंटेटिव्ह टाइम टेबल अगदी जागांसहित निघतं. बरोबर. ह्या बँकिंगच्या ज्या परीक्षा असतात त्याच्याबद्दल जर अगदी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर याचा मला वाटतं की ती एक बँकांच्या परीक्षा या एकत्र घेतल्या जातात आणि नंतर रिक्रुटमेंट आहेत त्या वेगवेगळ्या बँकांमध्ये होतात. म्हणजे ते हे नेमकं स्वरूप कसं आहे? मी अप्लाय करताना प्रवेश परीक्षा देतानाच मला ह्या सगळ्याची माहिती असते का की आपण कुठे जाणार आहोत, काय पोस्टला, म्हणजे कशासाठी आपण हे अर्ज करतोय? अगदी बरोबर आहे. दरवर्षी मोठा बदल होत गेलाय या परीक्षांमध्ये. म्हणजे पूर्वी हीच परीक्षा BSRB नावाने ओळखली जात होती, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड. BSRB 1979ला स्थापन झाली. 1980ला पहिली परीक्षा झाली. साधारणतः 96 सालापर्यंत या परीक्षा व्यवस्थितपणे होत होत्या. 96 सालामध्ये BSRB बंद होऊन प्रत्येक बँकांनी स्वतःची रिक्रुटमेंट चालू केली. अच्छा. आणि मग या रिक्रुटमेंट होत असताना विद्यार्थ्यांना प्रत्येक बँकांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागत होते. त्याचं शुल्क अदा करावं लागत होतं. हे शुल्क जेव्हा प्रत्येक बँकांमध्ये जेव्हा मला शुल्क भरायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हा मोठ्या प्रमाणावर भूर्दंड पडत होता. शासनाने चांगला विचार केला आणि IBPS एकाच वेळेला तुम्हाला 20 बँकांचे दरवाजे ओपन होतील अशी IBPS तर्फे ही परीक्षा घेण्याचं ठरवलं. बरोबर. ही आता होणार आहे. ती IBPS 7 असणार आहे. ओके. 6 एक्झाम झालेले आहेत. प्रत्येक वर्षी थोडा या IBPS परीक्षेमध्ये बदल होत गेलाय. सुरुवातीला असं होतं की तुम्ही IBPS परीक्षा दिलीत की तुम्हाला एक मार्कशीट मिळेल. जशी आपण TY ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मार्कशीट मिळते तशी तुम्हाला एक मार्कशीट मिळेल आणि ज्या बँकांच्या वॅकन्सी निघतील त्या ठिकाणी मग तुम्ही अर्ज करायचा. दुसऱ्या वर्षीला हे बंद झालं. तुम्हाला ज्या बँकांमध्ये जायचं आहे त्याचा प्रेफरन्स आधीच द्यायचा आहे. आता तीच सिस्टीम आहे. म्हणजे आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवतो हा बरोबर. आता जे ऑनलाईन अर्ज करतो त्याचप्रमाणे ऑनलाईन तुम्ही सुरुवातीलाच प्रेफरन्स लिहायचा आहे. मला या बँकेत जायचं, या बँकेचे प्रेफरन्स सगळे लिहायचे. तुमचे मार्क्स ठरवणार आहेत तुम्ही कुठे जाणार, कुठल्या बँकेत जाणार ते. बरोबर. आणि जशा जागा उपलब्ध असतील त्याप्रमाणे. बरोबर. आता बँकिंग हे फक्त बँकिंग पुरतं राहिलेलं नाहीये. एकाच बँकेच्या, म्हणजे अगदी सरकारी बँक असेल तरी त्याच्या विविध शाखा, म्हणजे शाखा कोणत्या अर्थानं म्हणते मी, तीच बँक इन्शुरन्समध्ये असते, अगदी म्युच्युअल फंडमध्ये पण असते. तर हे जी रिक्रुटमेंट आहे ती कशी होते आणि इन्शुरन्ससाठी आपल्याला काय वेगळ्या संधी उपलब्ध आहेत का मुळात? इन्शुरन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संधी आहे. इन्शुरन्समध्ये सगळ्यात मोठं नाव घ्यायचं म्हणजे मी LICचं नाव घेईल. त्यामध्ये AAO असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ADO अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि क्लरिकल लेवलला भरती होते. त्याचबरोबर GIC आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे. अशा ज्या गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरती होत असते. असिस्टंट लेवलला आणि ऑफिसर लेवलला. AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि असिस्टंट, या असिस्टंट होण्यासाठी 12वीला 60% असतील तरी तुम्ही ह्या परीक्षांसाठी अर्ज करू शकता. आणि AO म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम साधारणतः सारखाच आहे. तो किती सारखा आहे तर साधारणतः 70 ते 75% जास्त सारखा आहे. बरोबर आहे. मुळात हा अभ्यासक्रम कसा समजून घ्यायचा हाही मुद्दा आहेच आणि त्याबद्दल पण आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत. काही स्पर्धा परीक्षा बाकी आहेत आपल्या, ज्याची माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि लगेच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. लवकर चला.
तुझ्या छोट्या हातांनी तर कमाल केली, पण तुझ्या हातांचं काम वाढवलं. काही नाही आजी, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश हे तेलासारखे कठीण डाग निपटून काढते सहजपणे. धरून झाला आमच्या डोक्यात हवा गेली ना. धरून झाला, मी बांधल्यामध्ये सांगतो तुम्हाला, गेली डोक्यात हवा. चूक एखादी केली आम्ही तर आम्हाला सुधारायची संधी देणार नाही का? आम्ही जो लोकांशी कनेक्ट नेते मंडळी व्हायला पाहिजे होता तो आम्ही नेते मंडळी कनेक्ट ठेवला नाही ना. संवाद आहे ना, श्वास आहे. तो श्वासच जर बंद आला ना तो व्हेंटिलेटरवर जायला लागतं. ओंकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमात सरकारी नोकरींमधल्या संधी याविषयी आज आपण बोलतोय. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे काही शंका, तुमच्या प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठीचा आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-103-3043 आणि या क्रमांकावर फोन करून तुम्ही आम्हाला थेट संपर्क आमच्याशी साधू शकता. आणि आत्ता जे आपल्याबरोबर तज्ज्ञ बसले आहेत संजय मोरे सर, ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. तुर्तास आधीची चर्चा आपण करत होतो ती पुढे सुरू ठेवूया, कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांबद्दल सर आत्तापर्यंत आपण बोललो. याच्या व्यतिरिक्त आणखी काय संधी आपल्याला आणि कोणत्या डिपार्टमेंट्समध्ये, कोणत्या सरकारच्या विभागामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत? बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर आपण चर्चा केली, स्टाफ सिलेक्शनबद्दल आपण बोललो. त्याचबरोबर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, रेल्वेमध्ये, बरोबर, अशा आपल्याला बऱ्याचशा संधी उपलब्ध असतात. या सगळ्यांसाठी साधारणपणे वयोगट असता आहे तो 18 ते 27. स्टाफ सिलेक्शनला कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलसाठी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. नावामध्येच म्हटलेलं आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. कंबाईंड हायर सेकंडरी लेवलसाठी तुम्ही 12वी पास आणि 18 ते 27 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. MTS मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी तुमचा 18 ते 25 असं वयोगट आहे आणि 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. UPSCची परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर ग्रॅज्युएशन. त्याचबरोबर तुमचं वय वर्ष 21 पूर्ण असलं पाहिजे. 32व्या वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. MPSCसाठी ही वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत आहे. म्हणजे संधी मोठ्या प्रमाणावर आहे. स्टाफ सिलेक्शनसाठी त्याचबरोबर बँकिंग सेक्टर, क्लरिकलसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर 18 ते 28 वर्ष. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम आहे POची, तिच्यासाठी जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर 20 ते 30 या वयोगटात तुम्हाला ॲप्लिकेशन करता येऊ शकतं. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी सुद्धा हीच वयोमर्यादा आहे. फक्त तुमचं एज्युकेशन स्पेशल असलं पाहिजे. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असला पाहिजेत, IT इंजिनियर असला पाहिजेत. अशा प्रकारची यासाठी पात्रता आहे. बरोबर, सगळं बघणारच आहोत. आणि आत्ता आपण सांगितलं टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यानंतर पहिला फोन कॉल आपल्याला आला आहे. सुरेंद्र परब भांडुपून त्यांनी फोन केला आहे. सुरेंद्रजी, तुम्ही योग्य ठिकाणी फोन केला आहे. आता तुमचा प्रश्न विचारा. सुरेंद्रजी, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सर, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि त्यानंतर सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, मी सुरेंद्र परब बोलतो भांडुपूरला. हो हो, माझा मुलगा सध्या ICC बोर्डला. ओके ओके मॅडम. हा मॅडम, माझा मुलगा ICC बोर्ड आता 10वीला आहे. तर मला त्याच्या संदर्भात काही माहिती पाहिजे होती. तर आता गव्हर्नमेंट ह्या बजेटमध्ये जे CBSE बोर्ड जे मेडिकल आणि मेडिकल जे ऍडमिशन होणार आहे IIT करता, तर त्या संदर्भात काय ते बजेटमध्ये डिक्लेअर केलंय, त्याची मला थोडी माहिती पाहिजे होती एज्युकेशन करता. हो, तुम्ही प्रश्न बरोबर विचारलाय. पण हे जे बजेट आहे ते पुढच्या वर्षी लागू होईल. म्हणजे बजेटमधला हा जो निर्णय आहे तो पुढच्या वर्षी, म्हणजे तुमचा मुलगा यंदा 10वी झाल्यानंतर पुढच्या वर्षी हा जो सरकारचा निर्णय आहे तो लागू होईल. आणि आत्ता बजेटचे तपशील आपल्यापर्यंत पूर्ण तपशील हे आलेले नाही आहेत. जेव्हा एकदा संसदेमध्ये ते बजेट पास होईल, राष्ट्रपतींकडनं त्यावर स्वाक्षरी होईल, तेव्हा आपल्यालाही त्यातनं स्पष्टता येऊ शकेल. साधारण तो निर्णय असा आहे की NEET जे नीट बोर्ड आहे त्यांच्याकडे सर्व प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्यांची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढं आत्ता आपण ढोबळमानाने सांगू शकतो. पण सर, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही ते, कारण त्यांचा प्रश्न आहे तो 10वी नंतरच्या मेडिकलमधच्या एंट्रन्स एक्झामसाठीचा आहे. तर नीट परीक्षेला तुम्हाला जायचं आहे. CBSE तर्फे ही परीक्षा होणार आहे.
तुम्ही अगदी आत्तापासून या नीटची तयारीला सुरुवात करा. CBSE बोर्डाची जी पुस्तकं आहेत, तुमची ICSEची जी पुस्तकं आहेत, त्याचा अभ्यास सुरू करा असं मी तुम्हाला सांगेन. तुमचा फोकस जर मेडिकलसाठी जाण्यासाठी असेल, नीट परीक्षेची तुम्ही तयारीला सुरुवात करायला पाहिजे. यासाठी सगळ्या इंटरनेटवर ह्याची माहिती उपलब्ध आहे. नीट परीक्षेची ही याच वर्षी लागू होणारी परीक्षा आहे. आत्तापासून 10वीचा जो सायन्सचा अभ्यासक्रम आहे, गणिताचा अभ्यासक्रम आहे, तो 11वी 12वीचा तुम्ही योग्य रीतीने केलात तर तुम्ही नीटची तयारी व्यवस्थित होईल. खरं आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकीचे सरकारचे निर्णय आहेत ते सरकार घेईलच आणि तुमच्यापर्यंत हे निर्णय नक्की पोहोचतील. पुढचा फोन कॉल घेऊया. अनिता कट्टीमणी पुण्याहून त्यांनी आपल्याला फोन केला आहे. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हां, हॅलो सर. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हां सर, मी DED फर्स्ट इयर करते. तर मला गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी कुठला एक्झाम द्यावा लागेल? प्रश्न आहे DED फर्स्ट इयर करतायत म्हणजे त्यांना DED करून सरकारी सेवेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची. बरोबर. याच्यासाठी परीक्षा असते, तिचं नाव आहे TET. प्राध्यापक व्हायचं असेल तर नेट सेट, आणि तुम्ही BEd करून जात असाल तर CET आहे. आता ही टेट, नेट सेट टेट, बरोबर. मग टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट या नावाने परीक्षा होते. तुमची BEd कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर शिक्षक म्हणून शाळेत जायचं असेल शिकवायला तर तुम्हाला TET परीक्षा उत्तीर्ण होणं फार गरजेचं आहे. बरोबर. पण त्यासाठी त्यांचं DED कंप्लीट व्हायला पाहिजे. तर DEDचा अभ्यास व्यवस्थित करा. ज्या शाळेत शिकवायला जाल तिथे चांगल्या प्रकारे उत्तम 10वीचा अभ्यासक्रम किंवा जो काय तुम्हाला अभ्यासक्रम आहे तो शिकवायला सुरुवात करा. तोच तुमचा TETचा अभ्यासक्रम असणार आहे. बरोबर. त्यामुळे तुर्तास तुम्ही फर्स्ट इयरला आहात, DEDचा अभ्यासक्रम पूर्ण करा आणि तो करता करता तुम्ही पुढे TETचा सराव, TETचा अभ्यास हा करू शकता. पुढचा प्रश्न घेऊया. प्रशांत कोडी जळगावहून आपल्याबरोबर आहेत. प्रशांतजी, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, मी ITI केलेला आहे आणि पुढची संधी काय मला ते जर सरकारी नोकरी किंवा खासगी मध्ये. सर, तुमचा प्रश्न नीट कळला नाही. मी ITI केलेला आहे मॅडम, आणि मला मग कुठे सरकारी नोकरी किंवा खासगी मध्ये काय संधी आहे? बरोबर. ITIचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय. ही तत्सम 12th इक्वलंट टू 12th अशी मानली जाते. म्हणजे 12वी पर्यंतच्या ज्या सगळ्या संधी आहेत सरकारी सेवेच्या त्या ह्यांना मिळू शकणार आहेत. मग 12वी पर्यंतच्या ज्या सगळ्या आहेत, कंबाईंड हायर सेकंडरी असेल, त्यांना ITI करताना जर 60% जास्त असतील तर मगाशी आपण चर्चा केली त्या इन्शुरन्स सेक्टरच्या सगळ्या परीक्षा त्यांना देता येणार आहे. MTS मल्टीटास्किंग स्टाफ, जी स्टाफ सिलेक्शन तर्फे होते 10वी लेवलची परीक्षा, ती सुद्धा त्यांना देता येणार आहे. त्याचबरोबर जर यांनी ITI कंप्लीट केलेलं आहे, टायपिंग सुद्धा केलं, मराठी 30 आणि इंग्रजी 40, तर MPSC द्वारे होणारी क्लरिकलची परीक्षा देता येईल. BMC मध्ये क्लरिकलची परीक्षा देता येईल. ST महामंडळात क्लरिकलची परीक्षा देता येईल. अशी क्लरिकलची परीक्षा देता येईल. मी त्यांना असा एक सल्ला देईन, तुम्ही ITI झालेले आहात, त्याचबरोबर तुम्ही ग्रॅज्युएशन करायला BA BCom जे काय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ असेल किंवा दूरस्थ अभ्यासक्रम तुम्ही तो पूर्ण करावा, कारण मग तुम्हाला संधी आणखी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. खरं आहे, तुम्ही म्हणता ते. तुमच्या शंकेचं निरसन झालं असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. शिवाजी पाटील कोल्हापूरहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. सर, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझी BCS वय वर्ष 36 आहे आणि स्पर्धा परीक्षांची आवड आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे. तर या वयानंतर म्हणजे पात्रता परीक्षा वगैरे आहेत काय? बरोबर. योग्य ठिकाणी फोन केलाय तुम्ही. 36 त्यांचं वय वर्ष आहे. थोडी शैक्षणिक बॅकग्राऊंड पार्श्वभूमी सांगू शकाल का? हा, ग्रॅज्युएट आहे. मग अशीच आपण चर्चा केली की 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरीला MPSCच्या सगळ्या परीक्षा देता येऊ शकतात जर तो ग्रॅज्युएट असेल तर. बरोबर. ग्रॅज्युएशन आहे म्हणजे MPSCच्या सगळ्या परीक्षा, अगदी डेप्युटी कलेक्टर पासून क्लरिकल पर्यंतच्या सगळ्या परीक्षा देता येणार आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच संधी असतात, त्या म्हणजे तलाठीसाठी, ग्रामसेवकसाठी आणि इतर शासकीय सेवेतल्या महाराष्ट्र शासनातल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी 38 वर्षापर्यंत ह्या परीक्षा देऊ शकतात. एक रोजचं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, यासाठी हा व्यवस्थित अभ्यास त्यांनी केला तर ह्या 2 वर्षात ते शासकीय सेवेत नक्की जातील. बरोबर.
तर सल्ला हाच आहे की ह्या परीक्षा नेमक्या कधी कधी होत असतात याच्यावर नीट लक्ष ठेवा आणि त्यानुसार वेळेवर अप्लाय करून त्यासाठी अर्ज करून या परीक्षांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. पुढचा फोन कॉल घेऊया. बापूराव चिकलपल्ले नांदेडहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. बापूराव, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. आता माझा मुलगा बीकॉम थर्ड इयरला आहे, 5वं सेमिस्टर झालंय, त्याला 78% मार्क आहेत. तर त्याची सीए ची तयारी करावून चालू, पण सीए करता करता बँकिंग भेटते का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, आता माझी मुलगी लातूरला कर्मवीर भाऊरावकडे एमपीएससी तयारीसाठी आहे. तिला आता एमपीएससी नाही तर दुसरं काही सापडलं, बीएससी आहे, ती नाही, बीएससी कम्प्लीट झाली आहे तिचं. हां हां हां. तर एमपीएससी सोडून इतर काही पर्याय आहे का असं तुम्हाला विचारायचंय? बरोबर. त्यांनी 2 प्रश्न विचारलेत. एकीकडे त्यांना मुलाला सीए करायचं आहे त्याविषयीची एक शंका आहे त्यांच्या मनात, आणि दुसरं मुलीबद्दल. तर आपण आधी मुलापासून सुरुवात करूया. मुलगा सीए करणार आहे. हो. बँकिंगमध्ये तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे असंच काही नाही आहे, पण जर कॉमर्स ग्रॅज्युएट सीए असेल तर बढतीचीच मोठ्या प्रमाणावर संधी आहे. लास्ट इयरला आहे आणि आता ही बँकेची तयारी करायची. बरोबर. या वर्षीपासून ते येणारी IBPSची परीक्षा ते देऊ शकतात. त्याचबरोबर जसं हे ग्रॅज्युएशन त्यांचं होणार आहे, हे साधारणतः मार्च एप्रिलला ही परीक्षा झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर नाबार्ड आणि होणाऱ्या IBPSच्या सगळ्या परीक्षा आहेत, या सगळ्या येणाऱ्या सगळ्या वर्षातल्या त्या परीक्षा तो त्यांचा पाल्य आहे तो देऊ शकणार आहे. बरोबर. त्यामुळे ही मोठी संधी आहे. एकदा तो आतमध्ये गेला, चार्टर्ड अकाउंटंट आहे, म्हणजे मोठी बढतीची संधी त्याच्यासाठी उपलब्ध होणार आहे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेन याचं. नक्की. अरुंधती भट्टाचार्य जॉईन होताना स्टेट बँकेच्या PO म्हणून जॉईन झाल्या. आज त्या CMD आहेत. म्हणजे इतकी मोठी संधी होऊ शकते की तुम्ही CMD पर्यंत पोहोचू शकता. खूप मोठं उदाहरण झालं. आणि त्याचबरोबर मी असं सांगेन, MPSC व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जागा होतात. आत्ताच आपण चर्चा केली, स्टाफ सिलेक्शनच्या मोठ्या प्रमाणावर जागा निघत असतात. त्या निघतायत. यावर्षीचं जे टाइम टेबल आलेलं आहे, इन्शुरन्स सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, असं कुठलंच सेक्टर राहत नाही जिथे तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाही. MPSC व्यतिरिक्त तुम्हाला बऱ्याचशा संधी आहेत. चांगला विचार केलेला आहे त्यांनी. अभ्यासाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. खरं आहे. एकच असतं, एकदा तुम्ही प्रवेश प्रक्रिया म्हणजे एका प्रवेशासाठी अभ्यास करताच आहात म्हटल्यावर ही नाही तर ती कुठचीही परीक्षा तुम्ही देऊ शकता. अभ्यास सर्वसाधारणपणे तोच असतो आणि त्यामुळे दोन्ही मुलांच्या तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढचा फोन कॉल घेऊया. राकेश कदम सांगलीहून फोन केलाय आपल्याला. राकेशजी, काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार मॅडम. मी आता सध्या 12वी सायन्सला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की 12वी सायन्स नंतर स्पर्धा परीक्षासाठी काय करावं लागेल आपलं? स्पर्धा परीक्षांसाठी? बरोबर. 12वी नंतर स्पर्धा परीक्षा. 12वी नंतर मी सांगेन हा चांगला सुवर्ण काळ आहे अभ्यासासाठी. 12वी ते 15वी. मी मुद्दाम याच्यासाठी असं सांगतो की 12वी नंतर 15वी पर्यंत साधारणतः हे मॉर्निंगचं कॉलेज असतं. सुट्टी आहे. खरं आहे. सुट्टी असते. म्हणजे त्या दरम्यान 15वी पर्यंतची दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी ह्याचा सुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग केला पाहिजे. वेगळे कोर्सेस केले पाहिजेत. याच दरम्यान इंग्लिश व्यतिरिक्त आणखी एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही UPSCने IFS पास झालात, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, तुम्ही जर्मन शिकलेला असाल, फ्रेंच शिकलेला असाल तर तुम्हाला तिथे संधी मिळू शकते. आणि 12वी ते 15वी साधारणतः 11, 11:30ला कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही ठरवून या परीक्षांची तयारी करायला पाहिजे. 3 वर्ष. मग या 3 वर्ष म्हटल्यावर 365 गुणिले 3 इतके दिवस मिळतात. रोज साधारणतः 50 प्रश्न केले या स्पर्धा परीक्षांचे तर 365 गुणिले 3 गुणिले 50 इतके प्रश्न नक्कीच तयार होणार आहेत. अगदी खरं आहे. गोल्डन पिरियड आहे तुमच्या हातात असं सर तुम्हाला सांगतायत. 3 वर्ष तुमच्या हातात आहेत, बहुमूल्य 3 वर्ष आहेत आणि यात तुम्ही तुमच्या पुढच्या कारकिर्दीच्या दृष्टीने चांगली तयारी करू शकता. अशा पद्धतीने ही वर्ष तुम्ही वापरायला हवीत. आता अनिल सावंत बेलापूरहून आपल्याशी जोडले गेले आहेत फोन लाईनवरून, पण मी त्यांना विनंती करते तुम्ही थोडं थांबा कारण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच तुमच्याकडे येतोय. पाहत रहा जय महा.
आणि ब्रेक नंतर जराही वेळ न दवडता अनिल सावंत आपले एक प्रेक्षक बेलापूरहून जे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडे जाते. अनिलजी, काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. हा अनिलजी, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा, म्हणजे मग बंद आहे, तुम्हाला बंद आहे, ऐकू येणार नाही आणि मग तुम्ही सलग प्रश्न बंद आहे, विचारा. मला ऐकायला येतंय. हो, हरकत नाही, मग प्रश्न विचारा. हा मॅडम, माझं नाव अनिल सावंत आहे. मी बेलापूरवरून आहे. माझ्या मिसेसचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, प्लस तिने टायपिंग पण 40चा स्पीड आहे. तर तिला कुठली परीक्षा देता येईल मला? व्हेरी गुड. ग्रॅज्युएशन आहे, स्पीड चांगला आहे, त्यांना कोणती परीक्षा देता येईल? MPSCची लिपिक टंकलेखकची तर परीक्षा यावर्षी जाहीर होणार आहे, ती त्यांना देता येणार आहे. जर दोन्ही टायपिंग असतील, म्हणजे कुठल्या तर मराठी 30 आणि इंग्रजी 40 असेल, तर STA नावाची नवीन पद सेल्स टॅक्समध्ये तयार करण्यात आलेले आहे. सेल्स टॅक्स असिस्टंट, टॅक्स असिस्टंट असं त्याला म्हटलं जाते. हा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरला मदत करणारा मदतनीस म्हणून सहाय्यक या पदासाठी त्यांना ऍप्लिकेशन करता येणार आहे. BMCच्या जागा निघतात, महानगरपालिकांच्या जागा निघतात, त्याच्यासाठी टायपिस्टची गरज असते. त्याशिवाय कोर्टामध्ये जागा निघतात. 38 वर्षापर्यंत तुम्हाला ह्या नोकरीची संधी आहे. लिपिक टंकलेखक म्हणून तुम्ही अर्ज करू शकता. याशिवाय सगळ्या ज्या आपण मगासपासून ज्या सांगितल्या त्या सगळ्याच परीक्षांना ॲप्लिकेबल आहेत, अप्लाय करू शकतात. बँकांच्या बऱ्याचशा संधी आहेत, आपण मगाशी बोललोय. त्यामध्ये एक सांगायचं की बऱ्याच बँकांना आता जेव्हा परमिशन दिली आहे, ते एक पूर्वीपार आपल्याला माहीत असलेली पोस्ट ऑफिस, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असं ह्या बँकेचं नाव करून त्याची रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे. यावेळेला 600 प्रोबेशनरी ऑफिसर सगळ्यात मोठी संधी असेल, कारण आता गावागावांपर्यंत बँक आणि त्याचे व्यवहार नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हे महत्वाकांक्षी पाऊल सुरू केलंय. पुढे त्यांना पासपोर्टही वितरित करायचे. हो, IPPB असं त्याला म्हटलं जातं, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आता लिपिक पदाची त्याची जाहिरात कधीही अपेक्षित आहे. बरोबर. ऑफिसरसाठी परीक्षा झालेली आहे, त्याची रिक्रुटमेंट लवकरात लवकर होईल. खरं आहे. त्यामुळे खूप मोठ्या संधी, आणि त्या जसं म्हणतात तसं बेलापूरमध्ये आहेत त्या. आणि बेलापूर ही नाही म्हटलं तरी नवी मुंबईची राजधानी आहे असं म्हटलं तरी चालेल. सध्या सगळी ऑफिसेस सरकारी जी आहेत बरीचशी ती बेलापूरला आहेत. त्याचाही फायदा कदाचित त्या घेऊ शकतील. पुढचा फोन कॉल जो आपल्याला आलाय, मोहन पाटील जळगावहून फोन केलाय आपल्याला. मोहनजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. मॅडम, माझा एक क्वेश्चन होता. सर, आपण 12वी झाल्यावर जसे आपण काही जण इंजिनिअरिंग फील्डला जातात सर, बरोबर. तर 12वी झाल्यावर अशी एखादी अशा अनेक फील्ड पाहिजे होत्या की ज्यांच्याकडे पब्लिक म्हणजे जास्त करून पाहत नाही. नवीन वाट चोखाळायची आहे असं म्हणूया आपण. साधारण इंजिनिअरिंग हे आणि मेडिकल हे कसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्या पलीकडे जाऊन काय संधी आपल्याला आहेत? मेडिकल इंजिनिअरिंग हे सगळ्यांनाच माहीत आहे. या स्पर्धा परीक्षांचा त्याच वेळेला अभ्यास करा असं मी सांगेन, कारण ह्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. कॉम्पिटिशन आहे, पण ज्या प्रकारे सरकारी कर्मचारी चांगला हवा, त्याचबरोबर आपण सुद्धा विचार करतो मला चांगली बँक हवी, मला चांगली नोकरी पाहिजे, आणि ऑर्गनायझेशनला सुद्धा चांगला कर्मचारी पाहिजे. मग ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच्यात जर तुमची ॲप्टिट्यूड चांगली असेल तर तुम्हाला ही नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. म्हणून ह्या एक वेगळी वाट सरकारी नोकरीची तुम्ही बघायला हरकत नाही. बरोबर. एकतर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही 12वीत आहात, म्हणजे योग्य वेळी तुम्ही फोन केलाय. याच्यानंतर जसं जो उल्लेख सरांनी केला, ॲप्टिट्यूड टेस्ट ती द्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं कौशल्य, तुमच्यामधली कौशल्य तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त चांगली वापरू शकाल, आणि इंटर्न तुम्हालाही त्याचा फायदा होईल, तुमच्यामुळे समाजालाही त्याचा फायदा होईल. ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायला विसरू नका, तुम्हालाही कळेल तुम्ही कोणत्या क्षेत्रासाठी योग्य आहात ते. त्याविषयी आपण थोडी सरांकडनं सविस्तर माहिती घेऊच की ही ॲप्टिट्यूड टेस्ट कशी करता येईल आपल्याला. पण त्यापूर्वी आकाश सुतार साताऱ्याहून आपल्याला त्यांनी फोन केलाय. बराच वेळ थांबले आहेत ते, म्हणून आधी त्यांचा प्रश्न घेऊया. आकाशजी, तुमचा प्रश्न काय आहे? हा सर, बोला सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी बीटेक फॉर टेक्नॉलॉजी केलेलं आहे. तर मला स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्या साईडनी करिअर करता येईल? बीटेक केलेलं आहे म्हणजे त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे, बरोबर, डिग्री झालेली आहे. म्हणजे आपण ज्या मगाशी सगळ्या स्पर्धा परीक्षा बोललो त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना ह्यांना अपियर होता येणार आहे. बीटेक तर कशामध्ये केलं आहे त्यांनी? ॲग्रीमध्ये केलं आहे किंवा कशामध्ये केलं आहे? तर ॲग्रीमध्ये केलं असेल तर त्यांना ॲग्रिकल्चरची संधी आणखी उपलब्ध आहे. बीटेक त्यांनी ज्या
कुठल्या स्पेशलाइज सब्जेक्टमध्ये केल्या आहे, त्या एसओची सुद्धा संधी आहे, स्पेशलिस्ट ऑफिसरची संधी आहे. त्याशिवाय ह्या जनरल ज्याला सगळेच विद्यार्थी बसणार आहेत त्या जनरलची सुद्धा त्यांना संधी आहे. अशा बऱ्याच संधी आहेत खरं तर, आणि आपण वारंवार हे बघतो आहोत की किती प्रमाणात या संधी उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. गौतम उंबरे वर्ध्याहून त्यांनी फोन केला आहे. गौतमजी, तुमचा प्रश्न काय आहे? गौतमजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, हा बोला. हो बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझं इकॉनॉमिक्स मध्ये MA झालेलं आहे आणि मला समोरील संधीसाठी विचारायचं होतं, कुठे कुठे संधी आहेत मला. MA इन इकॉनॉमिक्स. MA इकॉनॉमिक्स आहे. तुम्ही RBI ग्रेड बी इकॉनॉमिक्स म्हणून जा, ग्रेड बी ऑफिसर म्हणून तुम्ही गेलात, सगळ्या जगाचं लक्ष तुमच्यावर राहील. हे तुम्ही ग्रेड बी ऑफिसर म्हणून एकदा रिझर्व्ह बँकेत गेलात तर अगदी गव्हर्नर पोस्टपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच वेळेला RBI मध्ये जेव्हा तुम्ही ग्रेड बी ऑफिसर म्हणून काम करता, तुम्ही जवळपास इकॉनॉमिक्स झालेले असतात. इतकी कामं वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मानव हितासाठी करायची असतात. सगळ्या जगाचं लक्ष असतं. IMF, वर्ल्ड बँक, ब्रिक्स अशा चांगल्या ऑफिसर्सना तिथे उचलून घेतात की जगाचं इकॉनॉमिक्स कसं चांगलं होईल, मानव कल्याणासाठी हे कसं यांचं ज्ञान वापरता येईल, याची सगळी संधी हे जग घ्यायला बसले. तुम्ही स्वतः तयार व्हा त्यासाठी. तुम्ही MA केलं इकॉनॉमिक्समधून, म्हणून तुम्हाला IES इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस ही सुद्धा तुम्हाला देता येऊ शकते. आणि इतर ज्या सगळ्या ओपन ज्या आहेत त्या सगळ्या संधी तुमच्यासाठी आहेत. बरोबर. हा एक महत्त्वाचा संदेश आहे. पण आत्ता जो एक मुद्दा आपला थोडासा राहिला आहे या सगळ्या चर्चेमध्ये, तो असा आहे की एक सरकारी नोकरीबद्दल एक थोडीशी भीती अशी असते ती बदलीची. आपल्याकडे 2 ते 3 फोन कॉल असेही आले जिथे आपण म्हणूया नवरा आपल्या पत्नीसाठी विचारत होते की काय संधी उपलब्ध होऊ शकतात. तर ही बदलीची एक भीती सरकारी नोकरीमध्ये असते. किंवा जर मी आत्ता पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी राहत असेल आणि बऱ्याचशा नोकरीच्या संधी मुंबईत असतील तर या दृष्टीने काय विचार आपल्याला करता येईल? बदलीची मी तुम्हाला मुद्दाहून ह्यासाठी सांगेन, असं बँकांमध्ये जी संधी आहे नोकरीची त्याच्यामध्ये जास्त लांबवर दूरवर स्त्रियांना पाठवत नाही. घराच्या जवळच ती पोस्टिंग मिळते. माझ्या बघण्यात कितीतरी उदाहरणं अशी आहेत की लग्नाआधी अगदी घराच्या जवळ होती, लग्नानंतर ट्रान्सफर म्हणजे लग्न होऊन पुण्याला गेली, पुण्याला अगदी तिला पोस्टिंग मिळाली. व्हेरी गुड. कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथेच जर तुम्हाला पोस्टिंग मिळाले, तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचे 100% देऊ शकता. असं एक उदाहरण मी बघितलेलं आहे की राहायला 4th फ्लोअरला आहे आणि ग्राउंड फ्लोअरला बँक आहे, तिथे तिला नोकरीची संधी आहे. म्हणजे तिथेच बँकेत ती काम करते. सोसायटीचं जे अकाउंट आहे ते तिथे, ओळखी ज्यांचे अकाउंट्स तिथे काढू शकते आणि त्यामुळे घराच्या जवळ नोकरीची संधी मिळते बँकांमध्ये. त्याच वेळेला सर्व डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला तुमचे 100% देता यावेत म्हणून तुमच्या घराच्या जवळ नोकरीची संधी आता सध्या दिली जाते. बरोबर. आणि कारण ही एक भीती असते म्हणून हा प्रश्न विचारला. सरकारी नोकरीमध्ये ती एक भीती कायम राहते आपल्याला. पुढचा प्रश्न आहे स्नेहल अंबागडे, यवतमाळहून फोन केला आहे त्यांनी आपल्याला. स्नेहलजी, काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो मॅम, मला विचारायचं आहे की मी SSCचा ग्रॅज्युएट लेवल मागे एक्झाम दिली होती. सॉरी, मला ऐकू नाही आलं. सर मला विचारायचं आहे की मागे मी SSC ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम दिली होती. हां. तर त्यात माझा प्री निघला, पण माझ्या मेन्सला स्टॅटिस्टिक नावाचा सब्जेक्ट होता म्हणून मला ते कळलं नाही आणि मी देऊ शकली नाही. तर मला हे विचारायचं होतं की त्यातली कोणतं ऑप्शन चूज करू फॉर्म भरताना, किंवा ते सांगाल का मला? त्यांनी प्रिलियम पास केलेली आणि जेव्हा मुख्य परीक्षेला गेला तेव्हा त्यांनी स्टॅटिस्टिक्सचा हा पेपर आला. बरोबर. म्हणजे त्यांनी फॉर्म भरताना स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर नावाची एक पद आहे, त्याच्यासाठी क्लिक केलं असेल अनावधानाने किंवा त्यांच्याकडनं ते क्लिक झालंय. बरोबर. आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी फार कमी ॲप्लिकेशन्स जातात. त्यामुळे त्यांना खूप चांगली संधी होती. जेव्हा प्रिलियम पास झालेले आहेत, स्टॅटिस्टिक्सचा जर व्यवस्थित अभ्यास केला होता त्याच वर्षी पास होऊन ती सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन या ठिकाणी जाऊ शकले असते आणि चांगली नोकरीची संधी मिळाली असती. मी सांगेन सगळे ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन ठेवा. स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जावा, इन्कम टॅक्समध्ये सुद्धा जाण्याची संधी उपलब्ध करून घ्या, कस्टममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करा.
कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल नंतर तुम्ही ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. स्टॅटिस्टिक आहे म्हणून घाबरू नका. चांगला पेपर असतो जो आपण 13वी पर्यंतचा हा अभ्यास जो 13वीला ते BCom असतील म्हणून त्यांनी ते क्लिक केलं असेल तर हा स्टॅटिस्टिक पेपर असतो तो जर केला तर त्यांना ती नोकरीची एक संधी उपलब्ध आहे. तसंही जर BSc जरी आपण स्टॅटिस्टिक्स घेऊन केलं असेल तर अलीकडे खूप चांगल्या संधी स्टॅटिस्टिक्समध्ये भारतात आपल्याला पाहायला मिळत आहेत असं मी माझ्या अनुभवावरनं सुद्धा सांगू शकते. चैतन्यवीर पुण्याहून आपल्याला त्यांनी फोन केलाय. चैतन्य, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा सर, मी आता 14वी BCom ऍपियर आहे आणि मी आता स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म भरला होता. तर त्याची प्रोसेस काय असेल आणि एक्झाम कशी असेल? स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म भरलाय. आता एक परीक्षा चालू आहे, तिचं नाव आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम. ही परीक्षा चालू आहे. ती कधी सुरू झाली आहे तर साधारणतः 8 जानेवारीला परीक्षा सुरू झाली आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत रोज कोणाची तरी परीक्षा आहे. इतके कॅन्डिडेट्स या परीक्षेला बसलेले आहेत. यासाठी मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग, GK असे 4 सब्जेक्ट आहे. आत्ता त्यांनी जर आणखी वेगळा फॉर्म भरला असेल तर तो MTS आहे, मल्टी टास्किंग स्टाफ. हाच सिलेबस आहे. मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग आणि GK मध्ये हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, सिविक्स आहे म्हणजे आत्ता ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान हे विषय, गणित आहे, बुद्धिमापन चाचणी आहे आणि इंग्रजी. हे 4 विषय या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेला आहेत. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा MTS साठी मल्टीटास्किंग स्टाफसाठी जी आहे त्यात तुम्हाला निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे आणि सारांश लेखन आहे असं आहे. कारण ह्या परीक्षा सगळ्या ऑनलाईन आहेत. या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे जो कॅन्डिडेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून जेव्हा शासकीय कार्यालयात जाणार आहे त्याने तर क्लिक करून आलेलं आहे सगळं ऑनलाईन. त्याचं हँडरायटिंग कसं आहे हे तरी बघायला पाहिजे. म्हणून ही निबंध लेखन, पत्र लेखन ही क्वालिफाईंग टेस्ट घेतली जाते. काही मेरिट ह्याच्यावर मेरिट अवलंबून नाही. मेरिट तुमचं जे आहे ते ॲप्टिट्यूड जी आधी मी सांगितलं मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग, GK याला मी मुद्दामून ॲप्टिट्यूड असं नाव का दिलेलं आहे कारण ह्या ज्या परीक्षा आहेत ज्या ॲप्टिट्यूड टेस्टसाठी वापरले जाणारे विषय आहेत तेच ह्या ठिकाणी आहेत. आणि इट इज सायंटिफिकली प्रूव्ड दॅट अ पर्सन हॅव्हिंग हिज ॲप्टिट्यूड वेल कॅन बी अ गुड एम्प्लॉई. म्हणून हा जो परीक्षेचा अभ्यासक्रम आहे हो मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग, GK असा आहे. बरोबर सर, खूप खूप धन्यवाद. वेळ इथेच संपलाय त्यामुळे आज आपण इथेच थांबणार आहोत. खूप खूप धन्यवाद कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. ओमकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबायची वेळ झाली आहे पण तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.